रामकृष्ण हरी माऊली. मी अतुल मोरेश्वर खांडगे तुम्हा सर्वांचं अतुल खांडगेस वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे आषाढी वारी 2024 या खास व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या यावर्षीच्या पालखी सोहळ्याचं अर्थात आळंदी ते पंढरपूर या आषाढी पायवारीचं सविस्तर वेळापत्रक. माऊली या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवार दिनांक 29 जून 2024 ला आळंदीतून प्रस्थान करणार आहे. आणि त्या दिवशी माऊलीचा मुक्काम आळंदीतीलच गांधीवाड्यात असणार आहे. नंतर मित्रांनो, रविवार दिनांक 30 जून 2024 ला सकाळी आळंदीवरनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघेल आणि त्याचा संध्याकाळचा मुक्काम पुणे येथे असणार आहे. आणि या दिवसभराच्या प्रवासाच्या दरम्यान दुपारी भोजनाच्या विसाव्यासाठी माऊलींचा पालखी सोहळा फुलेनगर या ठिकाणी थांबणार आहे. मित्रांनो, यंदा 2 दिवस म्हणजे 30 जून 2024 रविवारी आणि 1 जुलै 2024 सोमवारी या दोन्ही दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्री पालखी विठोबा मंदिर पुणे येथे मुक्कामी थांबणार आहे. नंतर मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 ला सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुणे येथून निघेल आणि दुपारच्या भोजनासाठी पालखी सोहळा हडपसर येथे काही काळ थांबेल. दुपारच्या भोजनानंतर माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाट ओलांडून सासवड या आपल्या त्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल. आणि मित्रांनो, मंगळवारी 2 जुलै 2024 ला आणि बुधवारी 3 जुलै 2024 ला या दोन्ही दिवशी माऊलींचा पालखी सोहळा सासवड या ठिकाणी मुक्कामी असेल. नंतर 4 जुलै 2024 ला गुरुवारी सकाळी सासवड इथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामाच्या दिशेने म्हणजे जेजुरीच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. त्या दिवशी माऊलींच्या पालखी सोहळ्याचा भोजनाचा विसावा हा यमाई शिवरी या गावी असणार आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 ला सकाळी जेजुरीवरनं माऊलीचा पालखी सोहळा निघेल आणि दुपारी तो वाल्हे या ठिकाणी पोहोचेल. आणि त्या दिवशी वाल्हे या ठिकाणीच महाराजांचा संध्याकाळचा मुक्काम असणार आहे. माऊलीचा पालखी सोहळा हा वाल्हेवरनं शनिवार दिनांक 6 जुलै 2024 ला निघेल आणि दुपारी नीरा या ठिकाणी भोजनाच्या विसाव्यासाठी थांबेल. त्याच वेळेस माऊलींच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात येईल. नंतर भोजनाच्या विसाव्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या दिशेने म्हणजे लोणंदच्या दिशेने रवाना होईल.
मित्रांनो, शनिवार दिनांक 7 जुलै 2024 आणि रविवार दिनांक 7 जुलै 2024 ला दोन्ही दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंदलाच मुक्कामी थांबणार आहे. नंतर सोमवार दिनांक 8 जुलै 2024 ला दुपारी भोजन आटपून ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच तरडगावच्या दिशेने रवाना होईल. मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 ला सकाळी तरडगाव येथून माऊलींचा पालखी सोहळा निघेल आणि पुढील वाटचालीस करत असताना तो दुपारी निंबोरे ओढा या ठिकाणी जेवणाच्या विसाव्यासाठी थांबेल. आणि नंतर जेवणाचा विसावा आटपून पालखी सोहळा फलटण या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होईल. माऊलींचा पालखी सोहळा बुधवार दिनांक 10 जुलै 2024 ला सकाळी फलटणवरून निघेल. त्या दिवशी माऊलीच्या पालखीचा मुक्काम भरड या गावी असणार आहे. त्या दिवशी दिवसभराच्या वाटचालीमध्ये भोजनासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पिंपरद या ठिकाणी थांबणार आहे. गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 ला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भरड या गावावरून निघेल आणि त्या दिवशी माऊलीचा पालखी सोहळा पुढील मुक्कामाच्या ठिकाणी वाटचाल करत असताना कारुंडे या गावी जेवणाच्या विसाव्यासाठी थांबल आणि तिथून पुढे तो पालखी सोहळा जेवणाचा विसावा आटपून नाथपुते या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी वाटचाल सुरू करेल. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 ला सकाळी नाथपुतेवरनं पालखी सोहळा निघेल आणि मांडवी ओढा या ठिकाणी भोजनाच्या विसाव्यासाठी थांबेल आणि त्या दिवशी माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा माळशिरस या ठिकाणी असणार आहे. नंतर 13 जुलै 2024 ला शनिवारी सकाळी माऊलींचा पालखी सोहळा माळशिरस वरून निघेल. त्या दिवसाच्या वाटचाली दरम्यान भोजनाच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा विंजोरी या ठिकाणी काही काळ थांबणार आहे. नंतर त्या दिवशी संध्याकाळी माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा वेळापूर या ठिकाणी असेल. रविवार दिनांक 14 जुलै 2024 ला सकाळी माऊलीचा पालखी सोहळा वेळापूर वरून निघेल. त्या दिवसाचा संध्याकाळचा मुक्काम माऊलींच्या पालखीचा हा भंडीशेगाव येथे असणार आहे. या दिवसभराच्या वाटचालीसाठी थोड्या अवधीसाठी पालखी सोहळा तोंडले बोंडले या ठिकाणी जेवणाच्या विसाव्यासाठी थांबणार आहे. पंधरा जुलै सोमवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भंडीशेगाव या ठिकाणावरून दुपारी निघेल आणि त्या दिवशी वाखरी या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. आषाढ शुद्ध दशमी म्हणजे मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 ला संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाखरीवरनं निघून
श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे. आणि दशमीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा श्री क्षेत्र पंढरपूर येथील माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी मुक्कामास असणार. मित्रांनो, यावर्षी माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीचे विशेष असे आहे की पालखी सोहळा हा आळंदी ते पंढरपूर दरम्यान प्रवास करताना एकूण 257 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. पालखी सोहळ्याच्या प्रवासाचे एकूण 15 टप्पे असणार आहेत आणि पालखी सोहळा 19 ठिकाणी मुक्कामी थांबणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान 5 रिंगण सोहळे पार पडतील. त्याचा तपशील पुढील प्रमाणे: सोमवार दिनांक 7 जुलै 2024 ला चांदोबाची निम इथे पहिले रिंगण होईल. 12 जुलै 2024 ला शुक्रवारी वेळीव इथे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण होईल. 13 जुलै 2024 ला शनिवारी खुडूस फाटा येथे ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दुसरे गोल रिंगण पार पडेल. 14 जुलै 2024 ला रविवारी ठाकूरबुवाची समाधी येथे माऊलीच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडेल. आणि सोमवार दिनांक 15 जुलै 2024 ला बाजीरावची विहीर येथे माऊलीच्या पालखी सोहळ्याचे चौथे गोल रिंगण आणि तिसरे उभे रिंगण पार पडेल. मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या अतुल खानगेस वर्ल्ड या यूट्यूब चॅनल तर्फे आषाढी वारीवरचे जे व्हिडिओज पूर्वी तयार करण्यात आले होते ते बघायची इच्छा असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देण्यात आलेले त्या लिंक्स क्लिक कराव्यात आणि संबंधित व्हिडिओ बघावेत. त्याचबरोबर तुम्हाला एक विशेष माहिती देऊ इच्छितो की यावर्षीचे सुद्धा आषाढी वारी संदर्भातील विविध व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले जाणार आहेत. ते सुद्धा बघण्यास आपण विसरू नये ही विनंती. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा. त्याचबरोबर अतुल खानगेस वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा. बरं, मी आता तुमचा निरोप घेतो. खुश राहा, सुरक्षित राहा. तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे. गणपती बाप्पा मोरया.